मंडळी, बिग बॉस 17च्या ग्रँड फिनालेत या सीझनचा विजेता मुनव्वर फारुकी हा ठरला आहे, तर अभिषेक कुमार हा उपविजेता ठरलाय. मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नारा चोप्रा हे तिघे बिग बॉस 17चे टॉप 3 स्पर्धक ठरले. यात अंकिता लोखंडे ही टॉप 3 मध्ये पोहोचू शकली नाही. याबद्दल सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. अंकिता लोखंडे ही 4थ्या क्रमांकावर बाहेर पडली. त्यानंतर मन्नारा चोप्रा ही 3ऱ्या क्रमांकावर बाहेर पडली. यानंतर मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार हे बिग बॉस 17चे टॉप 2 स्पर्धक ठरले. मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार या टॉप 2 पैकी सलमान खानने मुनव्वर फारुकीचा हात वर करत त्याला विजेता म्हणून घोषित केले. बिग बॉस 17च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर सलमान खानने मुनव्वर फारुकीला बिग बॉस 17ची ट्रॉफी आणि 50 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले. यासोबतच त्याला एक कार देखील बक्षीस म्हणून मिळाली. मंडळी, बिग बॉस 17ची ट्रॉफी जिंकणारा मुनव्वर फारुकी याच्या आयुष्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. तो वेगवेगळ्या शहरांमध्ये कॉमेडीचे शो करत असतो. तो त्याच्या विनोदी कॉमेडीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. पण अनेक वेळा मुनव्वर हा त्याच्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमध्ये हिंदू देवी देवतांवर केलेल्या विनोदांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामुळे त्याला जेलमध्येही जावे लागले होते. मुनव्वरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर मुनव्वर फारुकीने लॉकअप या शोमध्ये सांगितलं होतं की त्याच्या आईचा मृत्यू हा ॲसिड प्यायल्यानं झाला होता. यावेळी त्याने असंही म्हटलं होतं की जानेवारी 2007 मध्ये ही घटना घडली होती. माझ्या आजीनं मला सांगितलं होतं की माझ्या आईची तब्येत ठीक नाही. पोटदुखीमुळे मी माझ्या आईला ओरडताना पाहिलं होतं. मी माझ्या आईला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तेव्हा कळलं की माझ्या आईने ॲसिड प्यायले होते. तेव्हा मी तिचा हात पकडला होता. डॉक्टर मला म्हणाले की त्यांचा हात सोडून दे, आता त्यांचं निधन झालंय. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या आईनं 7 ते 8 दिवस जेवण देखील केलं नव्हतं. अशा प्रकारची दुःखद कहाणी मुनव्वर फारुकीने त्याच्या आईबद्दल सांगितली होती. मंडळी, मुनव्वर फारुकीने अभिनेत्री कंगना रानौतचा लॉकअप हा शो सुद्धा जिंकला होता. लॉकअप शो जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी, 20 लाख रुपयांचे बक्षीस आणि एक गाडी मिळाली होती. तसेच त्याला इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली. लॉकअप या शोमुळे मुनव्वरला खूप लोकप्रियता मिळाल्यानंतर त्याला बिग बॉस या शोसाठी विचारणा झाली होती. बिग बॉस 17 हा शो सुरू झाल्यापासूनच मुनव्वरला विजेतेपदाचं प्रमुख दावेदार मानलं जात होतं. अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा याही मुनव्वरला टफ फाईट देत होत्या. पण आता मुनव्वर फारुकी हाच या शोचा विजेता ठरलाय. बिग बॉस 17 मध्ये मुनव्वर फारुकीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आणि वोट मिळाले. आता तो विजेता झाल्याने त्याचे चाहतेही सोशल मीडियाद्वारे आनंद व्यक्त करत आहेत. तर बिग बॉस 17चा विजेता झाल्याबद्दल मुनव्वर फारुकीचे हार्दिक अभिनंदन.